नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच संध्याकाळी रात्री म्हणजे एसएससी सीजीएल 2024 चा रिझल्ट, फायनल रिझल्ट, ज्यामधून तुम्हाला कोणती पोस्ट मिळते हे समजतो, तो रिझल्ट डिक्लेअर झालाय। तर खूप हाय कट ऑफ गेलेला आहे वर्षीचा, म्हणजे अनएक्सपेक्टेड कट ऑफ आहे की लास्ट इयर पेक्षा जवळपास 30-40 मार्कांनी मेन्सचा कट ऑफ जास्त गेलेला आहे। पण कुणी घाबरून जायचं नाही, कारण की कशामुळे झालं हे तर नॉर्मलायझेशन असल्यामुळं हा कट ऑफ जास्त वाढलेला आहे। तर नॉर्मल कट ऑफ तुम्ही जर ज्यावेळेस मेन्सचा अभ्यास करता, मॉक टेस्टला जेवढे मार्क पडतील 320 325, तर त्याच लेवलमध्ये मार्क आहेत, परंतु नॉर्मलायझेशन झाल्यामुळे हा कट ऑफ तुम्हाला हाय दिसेल। त्यामुळे कुणीही घाबरून जायचं नाही किंवा ही एक्झाम खूप अवघड आहे असं मनात बाळगू नका। पुन्हा नव्याने तयारी करा। ज्यांचं सिलेक्शन झालं नाही किंवा थोड्या मार्काने राहिलंय तर त्यांनी पुन्हा प्रीची एक्झाम द्या, पुन्हा मेन्ससाठी तयार व्हा। कारण की तुम्ही जर असं म्हणायला लागला की हाय कट ऑफ लागतोय, आता मी एक्झामची तयारी करणार नाही किंवा ही लक बेस्ट आहे, तर असं काही नाही आहे। जेवढ्या वॅकन्सी निघणार आहेत तेवढी मुलं सिलेक्ट होणारच आहेत, काही जरी झालं तर, तुम्ही किती नाही म्हणला तरी। त्यामुळं आपण पण तयारी करायची आणि मोटिवेट राहायचं आहे, अजिबात डिमोटिवेट व्हायचं नाही एवढा कट ऑफ हाय बघून। त्यामुळं आपण आता ह्यात बघणार आहे की कट ऑफ किती लागला नक्की। सगळ्यांना माहिती आहे की खूप हाय कट ऑफ लागला आहे, बऱ्याच जणांची रात्री झोप उडाली असेल, कारण की रात्रीच रिझल्ट पडला। ज्यांना वाटत होतं की माझं सिलेक्शन होईल, मला 320 मार्क आहेत, 324 मार्क आहेत, त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे, तरी तुम्ही खचून जाऊ नका, पुन्हा तयारी करा। तर मी तर सगळ्यात पहिल्यांदा माझ्या पोस्टचा म्हणजे एक्साइज इन्स्पेक्टरचा कट ऑफ किती लागला आहे, तर मी तसं सांगितलं तुम्हाला की UR साठी किती लागला आहे कट ऑफ एक्साइज इन्स्पेक्टरचा, तर 348.38, जो की खूप हाय आहे। 390 पैकी हा कट ऑफ आहे। किती पैकी आहे? 390 पैकी तुमचा हा कट ऑफ लागलेला आहे सगळे। तर 390 पैकी तुम्हाला URला 348 मार्क आहेत, त्यानंतर OBCला 343.86, EWSला 344, SCला 331, STला 324। मी ज्यावेळेस एक्झाम दिली 2022ची, त्यावेळेस माझा ओपनचा URचा कट ऑफ 322 होता। म्हणजे यावेळेस तुम्ही यावरनं तुम्ही बघू शकता की 2 वर्षामध्ये किती कट ऑफ वाढलेला आहे। त्यानंतर आपण बघूया की पोस्ट वाईज कट ऑफ किती, म्हणजे कोणत्या पोस्टला किती कट ऑफ लागला आहे, किंवा त्याआधी आपण बघूया की CPTसाठी म्हणजे कम्प्युटरसाठी किती कट ऑफ लागला आहे सेक्शन वाईज। ज्या CPTच्या पोस्ट म्हणजे कम्प्युटरला किती किती मार्क लागले, कट ऑफ लागला आहे, तर OBCला 24चा लागलेला आहे कट ऑफ, OBCला 24चा आहे। EWS म्हणजे हा कट ऑफ दरवर्षी सेमच आहे, SC ST 21 आणि UR 27। हा कट ऑफ जर क्वालिफाय तुम्ही जर केला असेल कम्प्युटरला, तरच तुम्ही ज्या पोस्ट CPT आहेत, म्हणजे एक्साइज इन्स्पेक्टर असेल, त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह एक्झामिनर AS वाल्या, त्याच क्वालिफाय होऊ शकणार आहे। जर इथं तुम्हाला 27 UR मधून सिलेक्शन होतंय आणि तुम्हाला 26 मार्क असतील तर तुमचं सिलेक्शन होणार नाही। तर हा कट ऑफ किती आहे तुमचा दरवर्षीप्रमाणे सेमच कट ऑफ राहिलेला आहे। त्यानंतर सेम स्पीड पण तुमचं येत आहे, 5% एरर आहे, त्यानंतर 7% SSTला सेम, हे तर दरवर्षीप्रमाणे सेम आहे। त्यानंतर आता यात आपण बघूया की पोस्ट वाईज किती कट ऑफ लागला आहे, म्हणजे पोस्ट वाईज तुमचा किती कट ऑफ लागलेला आहे। तर पोस्ट वाईज जर बघायला गेलं तर इथं मी सांगणार आहे तुम्हाला की आता ह्यामध्ये पोस्ट वाईज बघा, सगळ्यात कमी म्हणजे इथं पोस्ट वाईज म्हणजे मी काय सांगतो तुम्हाला, तर सगळ्यात लोअर टू हायर बेस, म्हणजे सगळ्यात कमीत कमी किती मार्क पाहिजे तुम्हाला, तर तुम्हाला कोणतीही पोस्ट भेटेल। म्हणजे जवळपास काहीतरी 69 पोस्ट आहेत, तर तुम्हाला 335 मार्क जर असतील तर तुम्हाला कमीत कमी कोणती तरी एक पोस्ट मिळालेला आहे। म्हणजे तुम्ही पाहू शकता ह्या वर्षी की किती हाय कट ऑफ लागला आहे। तर 335 UR मधून तुम्हाला मार्क असेल जास्त, तरच तुम्हाला कोणती तरी हाय पोस्ट मिळालेली आहे। त्यानंतर आपण बघूया इथं की टॅक्स असिस्टंट, जी बरेच मुलं घेत असतात टॅक्स असिस्टंटची पोस्ट, टॅक्स असिस्टंटवाली, तर टॅक्स असिस्टंटचा कट ऑफ किती लागला आहे, तर टॅक्स असिस्टंट कुठं तर मिनिस्टर ऑफ फायनान्समध्ये म्हणजे इनडायरेक्ट टॅक्समध्ये 339 ओपनसाठी, 338 OBCला, 337 EWSला, तर याप्रमाणे कट ऑफ लागलेला आहे। याची PDF मी माझ्या ड्रीम SSC टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे, तर तुम्ही ती बघू शकता जाऊन। त्यानंतर टॅक्स असिस्टंट इन्कम टॅक्समध्ये पण सेम, म्हणजे 341 कट ऑफ हाय लागला आहे इनडायरेक्ट टॅक्सपेक्षा, 339 OBCला आणि 338 EWSला कट ऑफ। त्यानंतर आपण बघूया की सगळ्यात म्हणजे फेमस पोस्ट कोणकोणत्या असतात, त्यानुसार कट ऑफ काय, तर सगळ्यात आपल्या कामाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मग अशी आत्ता जस्ट सांगितलं मी काय, इन्स्पेक्टर सेंट्रल एक्साइज म्हणजे सेंट्रल GST अँड कस्टम्सचा कट ऑफ किती लागला आहे, 348। त्यानंतर 343 आहे OBCला, 344 EWSला, 331 324 SC आणि STसाठी। त्यानंतर इन्स्पेक्टर एक्झामिनर पोस्ट आहे, त्यानंतर इन्स्पेक्टर प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर, ह्या सगळ्यांसाठी जवळपास कट ऑफ किती 338 आहे, 349 आहे। म्हणजे जवळपास तुम्हाला जर इथे पाहायला गेलं तर आफ्टर नॉर्मलायझेशन 345च्या वर जर असेल तर तुम्हाला इन्स्पेक्टरवाले जो पोस्ट आहेत, एक्झामिनर असतील किंवा GST अँड कस्टम्स इन्स्पेक्टर आहे, प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर आहे, ह्या पोस्ट तुम्हाला मिळालेल्या आहेत। त्यानंतर जर डिव्हिजनल अकाउंटंट, वन ऑफ द बेस्ट पोस्ट जी आहे, तर ती डिव्हिजनल अकाउंटंटचा कट ऑफ केलेला 350, 353 आहे इथं, तर 348 आहे। SC STला परत 333 329 आहे। त्यानंतर सगळ्यात अजून एक फेमस असणारी पोस्ट कोणती, तर सब इन्स्पेक्टर इन CBI, सब इन्स्पेक्टर इन CBIला पण 349 347 346, म्हणजे तुम्ही इथं, त्यामुळे तुम्ही कट ऑफ बघताना हे बघा की
मार्जिन किती आहे, म्हणजे 2 पोस्टमध्ये फरक किती आहे, तर पॉईंटचा फरक आहे किंवा 1.2 असेल, म्हणजे एका मार्कामध्ये जवळपास हजार मुलं आहेत. तर इतक्या भयंकर लेवलची कॉम्पिटिशन जी या SSC सिजल एक्झाममध्ये आहे. पण आपण घाबरून जायचं नाही, कारण की सिलेक्शन तर होणारच आहे. एक पोस्ट असली तर एकाचं सिलेक्शन होईल, 10 असतील तर 10 जणांचं, त्यामुळे आपण घाबरून जायचं नाही. तर ह्या प्रकारे तुम्हाला मी ह्या चार्टमध्ये काय तर पोस्ट वाईज कट ऑफ आहेत की कोणत्या कॅटेगरी किती, हे मी जी PDF आहे ते टेलिग्राम चॅनलवर पण टाकलेली आहे माझ्या ड्रीम SSCच्या, तर ती तुम्ही जाऊन बघा. त्यानंतर यामध्ये अजून एक पोस्ट म्हणजे EDमध्ये पोस्ट आहेत, त्यासाठी EDला पण 355चा लागला EDला पण. त्यानंतर इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, बरीच मुलं हे पोस्ट प्रेफर करत असतात की इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरसाठी तर 357चा कट ऑफ लागला URला, 352चा OBCला आहे, 350 EWS. अशा प्रकारे हाय कट ऑफ लागलेले आहेत. ASOचे पण कट ऑफ आहेत, पण ASOकडे आपल्याला जायचं नाही, आपल्याला दिल्लीमधली पोस्ट नको आहे. महाराष्ट्रातील मुलांसाठी आपल्याला महाराष्ट्रामध्ये ज्या पोस्ट भेटतील त्या पोस्टवर फोकस करायचा आहे. म्हणजे एकंदरीत जर सांगायला गेलं तर यावर्षी कट ऑफ भरपूर लागलेला आहे, पण घाबरून जायचं नाही. कट ऑफ कशामुळे लागला आहे, तर हाय कट ऑफची कारणं काय, तर हाय कट ऑफ काय लागला आहे वर्षी, तर नॉर्मलायझेशनमुळं आणि त्यानंतर काय झालं की ॲन्सर कीमध्ये चेंज झाला असणार आहे. का तर क्वेश्चनमध्ये ॲन्सर कीमध्ये चेंज का झाला आहे, तर बरेच क्वेश्चन असे आहेत की जे डाऊटफुल होते. तर मार्क 18 तारीख शिफ्ट असेल, 18 तारखेची शिफ्ट आणि 20 तारखेची आहे, तर मे बी 18 आणि 20 तारखेमध्ये 20 तारखेच्या मुलांचे मार्क जास्त वाढलेले आहेत. तर त्यामुळे काय झालं आहे, तर जास्त ॲन्सर कीमध्ये त्यांची मार्क वाढलेले आहेत, म्हणून त्यांचं नॉर्मलायझेशन पण जास्त झालं आहे. तर या 2 फॅक्टरमुळं खूप म्हणजे जी मार्क तुमची ॲन्सर कीवरून पहिल्या ॲन्सर कीवर मार्क होती आणि लास्टला फायनलमध्ये जे मार्क असणार आहे, त्यामुळे तुमचा 100% खूप डिफरन्स दिसून येणार आहे. आणि बऱ्याच मुलांना रात्री मी टेलिग्राम चॅनलवर वगैरे पाहिलं की मुलं म्हणतात की खूप टफ एक्झाम झाली आहे, रिपीट मुलं देतात पेपर, म्हणजे ऑलरेडी जे सिलेक्टेड मुलं आहेत ती पण पेपर देतात. पण मुलांना एक लक्षात ठेवा की ऑलरेडी जे सिलेक्टेड मुलं आहेत, त्यांना आपण थांबवू शकत नाही. म्हणजे कोणतीही एक्झाम असू द्या, त्यामध्ये ऑलरेडी सिलेक्ट असणारी मुलं असतातच. आणि ऑलरेडी सिलेक्टेड असणारी मुलं मोस्टली नॉर्थचे आहेत, तर त्यांना काय असतं, तर होमस्टेटसाठी ती ट्राय करत असतात की मला होमस्टेट भेटेल, म्हणून ते पेपर देत असतात बऱ्याच वेळा. तर आपण कितीही जरी बोललो, किती जरी आटापेटा केला की नाही मुलं रिपीटर देतात त्यामुळे कटा पडते, तर हे खूप लेम रिझन आहे. याला काही कशाचा बेस नाही, बेसलेस रिझन आहे. तर तुम्ही हे रिझन देऊन किंवा मनामध्ये बाळगून असं नका म्हणू की कट ऑफ वाढेल. दरवर्षीच्या एक्झाममध्ये मी ज्या एक्झाममध्ये सिलेक्ट झालं त्यावर्षी पण रिपीटर मुलं होती, त्याच्या आधी पण असायची, दरवर्षी असतात. पण त्यामधून तुम्ही एक लक्षात ठेवा की जरी 1000 मुलं आधीची असली रिपीटर असते, त्यामधली एक 10-15 मुलं असतात की फक्त त्यांचं सिलेक्शन होतं. नाही तर बरीच मुलं अभ्यास करत नाहीत, कारण मी डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे मला माहिती आहे की किती मुलं अभ्यास करतात, किती करत नाहीत. त्यामुळे तुम्ही हे मनात बाळगून एक्झामकडे बघू नका. तुम्ही तुमचा जो स्टडी आहे तो चालू ठेवा सेम. कारण की एक लक्षात ठेवा, शेतकरी जो असतो तो काय करतो, तर कधी कधी दुष्काळ पडतो, कधी खूपच पाऊस पडतो, म्हणजे ओला दुष्काळ पडतो, कधी सोका दुष्काळ पडतो, परंतु तो एक काम नेहमी करत असतो. काय करत असतो, तर बीज पेरतो. म्हणजे तुम्ही बीज पेरलं पाहिजे, म्हणजे काय केलं पाहिजे, तर तुम्ही एक्झामला पेर झाला पाहिजे, तरच तुमचा रिझल्ट येणार आहे. काहीतरी फेल व्हाल पास व्हाल. परंतु जर शेतकऱ्याने जर बीजच पेरलं नाही, का तर दुष्काळ पडेल किंवा ओला अजून ह्या वर्षी पाऊस पडेल, असं जर त्याने मनात बाळगलं आणि जर बीजच पेरलं नाही, जर पिकच नाही आलं, तर त्याला समजणार कसं की म्हणजे माझं पीक येणार आहे का नाही, किंवा मी ओल्या दुष्काळामुळे माझं पीक जातं आहे का सुक्या दुष्काळामुळे, हे समजणार नाही. त्यामुळं मग तुम्हाला काय करायचं, तर कष्ट करायचे. कष्ट केल्याशिवाय, तुमचं बीज पेरल्याशिवाय, म्हणजेच तुम्ही सुरुवात केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. तर तुम्ही या रिझल्टला पाहून अजिबात भ्यायचं नाही, पुन्हा ट्राय करायचं. ज्यांना सिलेक्शन झालेलं नाही, नवीन मुलं आहेत, त्यांनी पण अजिबात भिवू नका. सेम एनर्जीनं तुम्ही तयारी करत राहा. कारण की यावर्षी कट ऑफ जास्त लागला का, तर नॉर्मलायझेशन जास्त झाले, पेपर इझी होता थोडा मेन्सचा. नेक्स्ट इयर असं नसेल. त्यामुळे ह्या शंका बाळगून तुम्ही अजिबात भ्यायचं नाही. तुम्ही पुन्हा एकदा नव्याने तयारीला लागा. ज्या मुलांना असं वाटत होतं की मला, अशी बरीच मुलं आहेत त्यांना वाटत होतं की मला 320-30 मध्ये मार्क आहेत, मला 100% कोणती तरी पोस्ट भेटतील, आणि त्या मुलांना कोणतीच पोस्ट मिळालेली नाही. तर तुम्ही अजिबात खचून जाऊ नका. पुन्हा नव्याने तयारी करा, पुन्हा एक स्वप्न निर्माण करा मनामध्ये, पुन्हा कष्टाला लागा आणि तयारी करत राहा. कारण की असं नका मानू की आता खूप म्हणजे मला एक्झाम असं होतं आहे, लक बेस्ड आहे, किंवा खूपच नॉर्मलायझेशन होतं आहे, आयोगाचं काय चाललं आहे, हे रिझन देत बसला तर तुमचं काहीच होणार नाही. विदाऊट रिझन न देता पुन्हा एकदा तयारीने लागा. आणि बऱ्याचदा काय होतं, तर रिपीटर आता एक लक्षात ठेवा, तुम्हाला काय करायचं, तर 3 वर्ष 4 वर्ष तुम्ही एकदा ठरवायचा वेळ की मला 3 वर्ष करायचे, 4 वर्ष करायचं आहे, आणि त्यानुसार तुम्ही तयारी करत राहा. तुमचा फर्स्ट अटेम्प्ट असेल, कोणा सेकंड अटेम्प्ट असेल, नाही झालं अजून तुमच्याकडे 1-2 वर्ष आहेत, तुम्ही ट्राय करा. कारण की असं नाही की तुम्हाला पोस्ट मिळणार नाही. तुम्ही जर प्रामाणिकपणे कष्ट करत राहिला,
तर तुम्हाला 100% SSCमधून कोणती ना कोणती तरी पोस्ट मिळणार आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातील पण मुलं यावर्षी पण सिलेक्ट झालेले आहेत, दरवर्षी सिलेक्ट होत राहतात. फक्त प्रमाण ॲज कम्पेअर टू द वॅकन्सी आणि बाकी जर स्टेट बघितली नॉर्थची, तर आपलं प्रमाण खूप कमी आहे वॅकन्सीच्या दृष्टीनं. तर तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा नव्याने अभ्यास करायला लागा. एवढा हाय कट ऑफ बघून तुम्ही हे होऊ नका. हा फक्त नॉर्मलायझेशनमुळे फक्त हा फुगा झाला आहे. अदरवाईज सेम म्हणजे जेवढा कट ऑफ प्रेडिक्ट केला यावर्षी 320पर्यंत 330पर्यंत तेवढाच कट ऑफ हा आहे. ठीक आहे. तर काय करायचं सगळ्यांनी, तर पुन्हा एकदा तयारीला लागायचं आहे आणि अभ्यास सुरू ठेवायचा आहे. बाकी यामध्ये ते सेमच आहे. पोस्ट वाईज कट ऑफ तुम्हाला मी दिलेला आहे. त्यामध्ये कशामध्ये पोस्ट वाईज कट ऑफ टेलिग्रामवर टाकलेला आहे, ते बघा. ज्या हायर पोस्ट आहेत तुम्हाला आता ते आता प्री एक्झाम आहे जवळ, तर प्रीचं टार्गेट करा. प्रीनुसार तुम्ही अभ्यास करा. प्रीला आता जवळपास 160-150चं टार्गेट ठेवायचं आणि अभ्यास सुरू करायचा. परत मेनच्या वेळेस तर आहेच मी. ठीक आहे. धन्यवाद. आता कट ऑफमुळे तुम्ही अजिबात भिवून जायचं नाही. परत एकदा तयारीला लागा, अभ्यास सुरू ठेवा. ठीक आहे. थँक्यू.